या बाजूला बघताय मासेच मासे. वाव, आपण जिथे जातो तिथेच जातात. हां, वेअर यू गो युअर नेटवर्क फॉलोज. वोडाफोन वाले. अनया ते ठेव, मुत्तशनला दे. अनया, अरे त्यांनी मला दिली. अनया, मुत्तशननी मला माईक साठी दिलेली आहे, त्यांना द्यायची आहे. दे दे ना. हे टँग आलं, टँग. इकडे उमा दिसते तुम्हाला. टाइम झालाय 1:23. जेवायचाही टाइम झालाय आणि खूप गरमी आहे, म्हणून आता हे लहान पोरं मस्तपैकी टँग पितात आणि स्वतःला हायड्रेट करतात. प्या प्या प्या. आलोय किचन मध्ये आणि लास्ट टाइम तुम्हाला पप्पायाची भाजी दाखवली होती. हे काय आहे? पपई आणि चवलीचा भाजी आहे. पपई आणि चवली हे नवीन आहे काय? हो, म्हणजे व्हेज चिकन नाही खात ना आई बाबा चंद्रेची, तर त्यांच्यासाठी व्हेज आहे. आणि याच्यामध्ये सरप्राईज याच्यात आहे, पण सिटी नाही गेलं तर पण. अच्छा, सिटी येणे बाकी आहे म्हणून आपण चिकन दाखवू नाही शकत. आणि या बाजूला बिर्याणी राईस, म्हणजे भात नाही. अप्पम कुठे? रेडी करून ठेवलेलं आहे. हां, पीठ अप्पमचं रेडी करून ठेवलेलं आहे. जेव्हा आपण जेवणाला सुरुवात करू तेव्हा एक एक बनवेल ती आणि आपल्याला देईल ना. हां, तर मंडळी आता सिटी आलेली आहे आणि आता तुम्हाला चिकन दाखवतो. वा, नॉर्मल आहे ना, म्हणजे स्पेशल नाही ना. स्पेशल म्हणजे आपण कॉकलेट ऑइल, कोकोनट ऑइलमध्ये बनवलेलं चिकन दिसतंय तुम्हाला. एकदम. आता बनवणार उमा अप्पम. भांडा कुठं आहे? आणि हा भांडा आहे. धन्य, तू भांडा आणलेलास तो काहीतरी अलग होता ना? असंच होता नाही, तो थोडा जास्त डीप होता मला वाटतं. हा नॉर्मल तव्यासारखा वाटतो एकदम. आणि आता आपण सुरुवात केलेली आहे अप्पम बनवण्यासाठी. हे पीठ आपण काल बनवलं ना? हो, काल रात्री बनवला तोच अप्पमचा पीठ दिसते तुम्हाला. आणि आता तवाही गरम झालेला आहे आणि टाकणार तव्यामध्ये. म्हणजे आपण घरी असल्यावर नेहमी भाकरीसोबत किंवा घावण्यासोबत किंवा चपातीसोबत आपण चिकन खात असतो आणि इकडे आल्यावरती आपण अप्पमसोबत खातो. उमानी अप्पम बनवला तो श्रीलंकेच्या शेपमध्ये आला, म्हणून आता धन्य आलेले आहे इथे, ते अप्पम बनवणार. बघ काहीतरी शिक. शेप मध्ये काय राहिलेलं आहे, टेस्ट मध्ये आहे की नाही व्ह्यूअर्स? हा, बरोबर बरोबर. म्हणजे अप्पम कधी बनवत नाही ती, पण भाकरी चपाती आणि घावना बनवायला सांगलं तर एकदम प्रॉपर गोल शेप मध्ये बनवत असते. काहीतरी चुका कमी असतातच. आणि आता अप्पम झालेला आहे रेडी आणि विथ चिकन. जेवणावरती जाऊ ना, आता भेटू ना. चालेल. तर मंडळी आलेलं आहे आता अप्पम विथ चिकन. म्हणजे जेवायचा टाइम झाला आहे, या सर्वांनी जेवायला. मग आज काय प्लॅन आहे, आज काय करणार आहोत आपण 3:30 वाजता एक रिक्षा बुक केलेली आहे. म्हणजे आपल्या घराच्या जवळ एक बीच आहे, 25 किलोमीटर काहीतरी आहे तो बीचचा. बीचचं नाव काय? स्नेहतीरम. केरला बोलले काय मग बॅकवॉटर आणि बीच साठी तर खूप फेमस आहे. तर आपण आज एक बीच मध्ये जाऊया, जवळचा. म्हणजे आपल्या इकडे नदी आहे बाजूला आणि 20 किलोमीटरवर बीच आहे आणि खूप सुंदर बीच आहे ना. हा, उमेश पण जाऊन आलेला आहे तिकडे. तर आज आपण जाणार आणि तिकडची ब्युटी जे काय आहे, बीच वगैरे जे काय आहे ते एक्सप्लोर करणार आहोत. तर मस्तपैकी आता जेवण वगैरे करूया आणि मग रिक्षावाला आल्यावरती रिक्षामध्ये भेटूया. धन्यवाद चिकन आणि अप्पमसाठी. चल. रिक्षा आली, चला. बाय अगस्त्या. अगस्त्याची एक्झाम आहे आणि एकटीच चालली फिरायला. अगस्त्या रागवलंय ना. हा, 3:30चा टाइम होता, 4 वाजलेत आणि बसलोय आता रिक्षामध्ये. कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा. आमच्या घराच्या 150 मीटरावरती ही नदी आहे आणि रोज संध्याकाळी मी आणि आना इकडे स्विमिंग करायला येतो ना. पहिले यायचो, आता बीचवर चाललोय ना, म्हणून आता बीचवरच स्विमिंग करू. आणि हा मंदिर, शास्त मंदिर आहे आपला इकडे. हा जो रस्ता आहे ना, एक नंबर. संध्याकाळच्या जेव्हा टायमाला येतो ना, सनसेटच्या टायमाला, खूप भारी. म्हणजे इकडे सनसेट असतो समोर आणि हा नजारा काहीतरी अलगच असतो या रस्त्याचा. आता किती लांब आहे आपला बीच? 25 किलोमीटर दाखवते. 25 किलोमीटर दाखवते, म्हणजे जास्तीत जास्त अर्धा पाऊण तास लागणार. मस्तपैकी आपल्या रिक्षावाल्याची ड्राईव्ह एन्जॉय करा आणि नंतर मग डायरेक्ट बीचवरती भेटूया ना. चला.
उमाला हे चला बोलायला खूप आवडते, कारण चला बोलल्यावरती माहिती याचं बोल बच्चन संपून जाणार. मनातलं बोललो ना, 21 किलोमीटर मनातलं बोललो ना. हा चला आता. तर मंडळी 4:46 झाली आणि आपण पोचलोय आता बीचला. अनायाने मस्तपैकी झोप मारली अर्ध्या तासाची. आणि रस्त्यामध्ये येताना म्हणजे नुसते सिनिक लोकेशनच नाही, पण मोठे मोठे बंगलेही बघायला भेटले ना उमा. हां एकदम भारी. काय बीचचं नाव का उमा? आणि आता पोचलोय आपण स्नेहतीरम बीचला. मस्त आहे ना बीच. लोक पतंग वगैरे उडवताना दिसतात. आणि आपल्याला जो कन्याकुमारीमध्ये सनसेट बघायला भेटला नाही ना प्रॉपर, तो तुला इकडे बघायला भेटू शकते. बघा आता सनसेट होणारच आहे थोड्या टायमाने, बरोबर समुद्रामध्ये जाणार आहे. आणि बीच बघताय तुम्ही किती मोठा, किती दूरपर्यंत बीच आहे. आणि हा समुद्र मला वाटतं अरेबियन सीच असणार. आणि इथे बोटी पण दिसतात केरलावाल्यांच्या, आकडाच्या बोटी. मस्त पॅटर्न आहे यांचा, एकदम स्पीडमध्ये जात असेल असं वाटतं. नाल बघ असली आहे. आणि बोटीमध्ये तुम्हाला लँडिंग नेट दिसते, बावटे दिसतात आणि जाळी पण दिसते. आणि जी आपण कन्याकुमारीमध्ये बघितली मशीन यामासारखी, तशीच मशीन आहे, कवर करून ठेवलेली आहे. एखादा फिशरमॅन भेटला पाहिजे इथे. अनया काय भिजली? मस्त एकदम मजा करते अनया. आणि सँड प्ले तिचा फेवरेट आहे ना. पतंग घेऊया, पतंग उडवूया. चल तर कितने काय? 50 रुपया. आज घे 50 मध्ये म्हणजे सर्व काही भेटते तुम्हाला, नुसती पतंगच नाही. हा जो सूत लावलेला आहे त्या लोकांनी, तोही धागा तो पण भेटतोय. आणि आता आपल्याला फक्त रेडी टू फ्लाय आहे ही. अनायाला फक्त ही काठी पकडायची आणि सूत सोडायचं आहे आणि हवेवरती पतंग उडवायची आहे. अनायाच्या आधी कधी उडवली पतंग? हातातनं सोडू नको, जाईल नाही तर. थांब. हा सोड सोड सोड. थांब, पूर्ण उडू दे तिला. उडालेली आहे अनायाची पतंग. हातात पकड. ए असा नको करू, खाली टाक. हा ते बघ गेली बघ ना पुढे. मजा येते ना पतंग उडवायला. आम्ही लहानपणी उडवायचो आपल्या बंदरावरती. आणि आता आपण केरळमध्ये आलो अनायासोबत पतंग उडवायला. वरी अनाया, तुझी पतंग किती लांब गेली. त्याला आपण मेसेज पाठवूया, याच्यावरती काहीतरी लिहूया आणि पाठवूया. काय लिहायचंय सांग. हां हां ठीक आहे, मी लिहिलं त्याच्यावरती. आता याला वर पाठवूया. ओके. आता बघ, जा मेसेज. अनायाने मेसेज दिलाय, तो जा वरती. अटकला अनाया मेसेज तुझा. गेला बघ. आणि अनायाचा मेसेज पोचलेला आहे, थोडाच बाकी आहे, पोचणार हळूहळू तो. करत राहा असा. हा टुसकी मारत राहा. आता उमा खेचते पतंगला आणि मस्तपैकी रील बनवणार आहे मला वाटतं. पण गुंदलते आणि इन्स्टासाठी रील पण बनवणार आहे. तुझा नजर लागला, थांब जरा. गोदे. खूप सुंदर बीच आहे आणि गर्दी पण एवढी नाही वाटत, थोडीफारच आहे. आणि लाटा बघताय, मस्त लाटा येतात. आणि साफसफाई महत्त्वाची आहे. साफसफाई पण चांगली मेंटेन केलेली आहे लोकांनी. आणि आपली पतंग. चल आता काय खाऊया. आपल्या इकडे गेलात तर बीचवर तुम्हाला समोसा, वडापाव असे सर्व खायला भेटतात. इथे काय फेमस आहे उमा? शेंगदाणे, ग्राउंड नट्स मस्तपैकी आता पॅक करून घेतलेत. 10 रुपीज, 10 रुपयाला घेतलेत आपण ग्राउंड नट्स फक्त इथे. या बाजूला तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा दिसतो, भगवा झेंडा बघायला भेटतोय. म्हणजे आपले महाराजांचे मावळे इकडे असतील बहुतेक. मस्त ना, भारी वाटतं. केरळमध्ये आपला महाराष्ट्राचा राजा, मराठी राजा राज्य करताना दिसते तुम्हाला, भगवा झेंडा फडकताना.
स्विमिंग चला ना स्विमिंग सोडतो. तर मंडळी ड्रोन वगैरे उडवून आता 5:45 झालेत. कसं वाटलं ड्रोन शॉट नक्की कमेंट करून सांगा. खूप सारी पब्लिक होती, थोडा उडवताना अनकम्फर्टेबल वाटत होता, पण जे काय होतं मस्त आपल्याला समुद्राचा सीन भेटला. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आता सूर्यास्ताला थोडा टाईम आहे आता, म्हणून अनाया आणि आपण कुठे पार्कमध्ये चाललो आहे ना. अनायाला घसरगुंडीमध्ये खेळायचं आहे. बीचच्या बाजूलाच पार्क आहे, तिकडे चाललो आहे. अनाया इकडे तर तुझी मजा आहे, जत्राच आहे. बापरे, चल ये. आणि या बाजूला बघताय मासेच मासे. वाव, खायला आणलं पाहिजे होतं ना. ओ बापरे, वा मस्त ना. लिखा है काय लिहिलंय लेके आ सकते और दे भी नहीं सकते. पण हे आपल्याला खाण्याच्या उमेद मध्येच आलेत. बाबू तुम्हाला काय नाही आणलं आम्ही. मस्त आहेत ना नाही मासे. बघायला आलो. तू किती स्पीड मध्ये आला. काय खाऊ पाहिजे तुम्हाला. किती वेगळं वेगळं आहे कलर. अरे बापरे, इथे बघ किती मोठं आहे. हा बघ सर्वांचा पप्पा आहे. हे तू ब्लॅक वाला बघ खाली. बापरे, अरे बाबा बाबा बाबा, मस्त आहेत ना. आपण जिथे जातो तिथेच जातात. हां, वेअर यू गो युअर नेटवर्क फॉलोज. वोडाफोन वाले. बापरे, व्हाईट वाला बघ. हो काय माहिती, इंग्लिश मिडियमचे फिश आहेत. हे बघा नाही आपल्या सोबतच येतात. मस्त आहे ना, म्हणजे बीचच्या सोबत तुम्हाला मुलांना पण चिल्ड्रन्स पार्क, चिल्ड्रन एरिया, गार्डन वगैरे आहे. म्हणजे फॅमिली सोबत येते, हो. पोरांसोबत येते. बीचवर एन्जॉय झाल्यावरती इथे खेळू पण शकतं. आणि हे मस्त क्लीन वगैरे ठेवलंय आणि मासे वगैरे पण मस्त ठेवलेत ना. हो, ते टॉयलेट वगैरे पण आहे इथं. अनाया गेली मोठ्या स्लाइडवर. बाबा, ही काय किड्यावरती बसली. झुला. हा राहुल. सर्व काही गेम वगैरे खेळून मस्ती मजा करून आता काहीतरी खाण्यासाठी आलोय. काय भेटेल उमा इथे. चाय और कॉफी मिलेगा. मशीनवाला चाय. खेळली, सनसेट बघितला, सर्व काही केलं. आता चिप्स खाते. खा खा, तुझीच मजा. चहा वगैरे पिऊन झालं आमचं आणि आता फिरून वगैरे पण झाला. तर कसा वाटला तुम्हाला आपला स्नेहातीरम बीचचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. मध्येच आपण एक ड्रोन शॉटही घेतला, तोही कसा वाटला तेही कमेंट करून सांगा. आणि त्रिशूरमध्ये येत असेल तर नक्की या बीच मध्ये या. त्रिशूर पासून खूप लांब आहे ना बीच. आपण त्रिशूर म्हणजे कमीत कमी स्टेशनवरनं 30-40 किलोमीटर जास्त होणार हा बीच आहे. तर येताय तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की या इकडे. आणि सनसेटचा टाइम लॅप्स कसा वाटला, आणायची जी धावपळ होती गार्डनमध्ये तीही कशी वाटली तेही कमेंट करून सांगा. है ना, मजा केली ना. आणि मासे पण. आणि मासे पण कसे वाटले तेही सांगा. आणि उमा फोन केलास ना रिक्षावाल्याला. हो हो येणार येणार आहे ना. चला चला मग भेटूया नेक्स्ट टाइम नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय. See you soon.